सद्गुरु दादा महाराज पप्पा महाराज की जय। वायु सुत हनुमान की जय। रामचंद्र श्री राम जय जय राम। वायु सुत हनुमान की जय। श्री राम जय राम दो अक्षरी म्हणता महापातका ओय बोहरी। म्हणोनी नामन संडे क्षणभरी अखंडाकार हरिस्मरा। माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ नाथ बाबा आणि जनक राजाच्या दरबारमधून सुमेधा जनक राजाची पत्नी आणि जो रुखवत सजून आणला त्याच्यात जे नानाविध प्रकार आणले, मग जेवणाचे प्रकार जे आहेत त्याचं वर्णन इथे सुरू आहे. भजन भेदे सफेद फेणी प्रेम शर्करा भरली भरणी. अमृत फळाते लाजवून वाढली आयणी. आंबवडे नुसदे गोडियेचे घडिले तैसी खांडवी वाढली. चंद्रबिंबे काढली घडी मोडली मांडियाची. आणि सुंदर सुंदर असे मांडे केले होते. तुम्हाला पुरणपोळ्या माहिती आहेत. पूर्वीच्या जरा मोठ्या होत्या पुरणपोळ्या, आता तळहाता एवढ्या झाल्या. आणि मांडा म्हणजे असा एवढा, मडक्यावर भासतात असा मांडा बरं का, त्याला मांडा म्हणतात. आणि तो असा करायचा असतो. असं करून तो थोडंसं लाटून घ्यायचं आणि मग हातावर, म्हणजे पोळपाट त्याला वापरत नाहीत, असा तो मांडा. मला आठवलं, आम्ही नेवासाला सप्ताह केला होता तेव्हा जवळजवळ 1,500-2,000 मिळेना मांड्यांचं जेवण केलं होतं. आणि अशी मोठी मोठी मडकी आणि त्या मडक्यावर मांडा भाजतात. अतिशय सुंदर लागतं, तूप वगैरे घालून. मग म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा मांडा होता. एक मांडा खाल्ला की म्हणजे पुन्हा वाढायचा भागच नाही. हे तुमच्या भागात मिळतात ते साखरेची मांडे नाही, त्याच्यामध्ये गूळ उत्तम घातलेला असा तो मांडा. जळगाव वगैरे भागामध्ये, खानदेशामध्ये त्याचा प्रकार फार आहे. मांड्याची नवलपरी चतुर्वेद घडिया चारी. कर्म कानवटी उतरी श्रीरामचंद्री निजस्वादे. विवेक सडनी सोजळ उभय भागी निज तेज जाळे. तांदूळ वाळी आणि आळे भोवळे अरुवार. सोहमोगराळे सणात्मक खीर केलेली आहे तांदळाची. सुंदर सुंदर प्रकार आहेत. आता रामाला जीव घालायचे. सोहम वगराळे सणात अलिप्तपणे भरिला भात. वगराळ कशाचं होतं? सोहम हेच वगराळ. आणि त्या वगराळ्यामधून भात भरला. पण सोहम प्रती त्या वगराळ्याची असल्या कारणाने अलिप्तपणाने वाढलं, त्याला काही चिकटून बसलं नाही. सोहम प्रतीती एकदा निर्माण झाल्यानंतर त्यांना असं म्हणायचं आहे
की संतांचं मुख, संतांचं जीवन हे उघराळ्यासारखं आहे, नाही का? मी ज्ञानरूप आहे, मी परब्रह्मरूप आहे, या प्रतितेमध्ये तो एकरूप झाल्यानंतर तो वाढत असतो, पण त्या वाढण्यापासून अलिप्त असतो. वाचल्यावर आता कळेल. सोहम ओगराळे सनात, अलिप्तपणे भरला भात, ठाई वाढला न पुठत, श्री रघुनाथ भोगता. ती मूळ सुंदर भरली, त्याला असून पाणी लावावं लागतं. अशी सुंदर मूद भरली आणि ती ताटामध्ये वाढली. किती सुंदर दिसतं बघा. अन्नी वरान्न श्रेष्ठता. वरान्न म्हणजे वरण. वरान्न म्हणजे असा भात वाढल्यानंतर त्याच्यावर मुदीवर वरण वाढायचं असतं. तुम्ही म्हणाल याच का थांबता, आम्हाला माहिती आहे. काही माहिती नाही म्हणून तर सांगतो. तुम्हाला वाटतं तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला काय माहिती आहे? वरण वाढायचं आणि मिठाला जाऊन आलिंगन द्यायचं, इतकं पातळ. कसली वरण तुमची? काही काही वेळेला मी जेवलोय शोधावं लागत होतं आमटीमध्ये डाळ कुठे दिसते का. आमच्या सातार भागातली म्हण आहे की आमटी इतकी पातळ होती की वरचा आड त्याच्यात दिसत होतं. आता याला काही वरान्न म्हणायचं काय? वरण अतिशय सुंदर घट्ट घुटून घुटून केलेलं, यवतमाळची डाळ, अतिशय सुंदर स्वादिष्ट. आणि अशी मूद वाढल्याबरोबर ते वरण वाढल्यानंतर त्याच्या वरच बसलं पाहिजे, ते वरान्न. तुम्ही केलं वरण, काय झालं? ते काय झालं? वरान्न. मग ती मोद अशी बसल्याबरोबर त्या भातावर बरोबर ते वरान्न बसलं, मग त्याच्यावर साजूक तूप, बरं का. आणि मग तो भात सुंदर कालवून खायचा असतो. पण तुम्हाला ते वरण असं पातळ, इकडेच पळते तिकडे पळते. इकडचा भाग कोशिंबीरीतून, लिंबातून, लोणच्यातून, आणि इकडचा भाग भाज्यातून, सगळे दोन्याचं मिलन होतं. त्याला म्हणायचं वरण. वरण म्हणजे दॅट इज ऑलवेज रनिंग. ते जे पळतंय वरण, पळतंय पळतंय पळतंय. आता कसं काय ते वरण म्हणा? वरान्न शब्द किती सुंदर वापरला. अन्नी वरान्न श्रेष्ठता, सबाह्य कोंडा सांडिला परता, चढिले मध्ये नायका माथा, प्रिय नगुनाथा या लागी. म्हणजे तुरीच्या डाळीचं वरचा कोंडा काढून, बरं का, असं सुंदर वरची फुलकट काढून आणि मधल्या डाळीचं सुंदर केलेलं वरण. सर्व स्वादाचे कारण स्वये श्रीराम आपण, या लागी वाढले वर लवण. तूप वाढलं वर सुंदर. अपूर्ण पूर्ण तो करील. त्याला एक दुसरा शब्द आहे बर का. काय आपण जेव्हा तूप वगैरे वाढतो की नाही, त्याला अजून एक दुसरा शब्द आहे. मीठ, लवण, आणि अजून एक तुपाला शब्द आहे अन्नशुद्धी. खेड्यापाड्यामध्ये निराळाच बोलतात अनसूट. किती प्रकारचं बोलणं आहे बघा. अनसूट म्हणजे मी एकाला विचारलं हे काय, ते म्हणले अनसूट वाढलं का. मला काही कळे ना. अहो म्हणले अनसूट म्हणजे तूप, म्हणजे अनसूटचा अर्थ काय तेव्हा आम्हालाही माहीत नाही म्हटलं. मग म्हटलं मला असं वाटतो की एकदा वाढलं की खायला सूट मोकळा. काय एक 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 शब्दाचे अपभ्रंश इतके होत असतात की त्याला काही सीमा नाही. पण तूप शब्दाचा अर्थ अन्नशुद्धी, त्याच्यावर ते वाढल्यानंतर अन्नशुद्ध होत असतं. श्रीराम पंक्ती रसप्यूक, जासी श्रद्धेची अतिभूक, ग्रासोर ग्रासी चढिते सुख, हे परवडी देखत्या लागी. नेऊन नाही श्रीराम पंक्ती, जेविता चेविती चवी जाणती, रुचले पण जाण वाढती, जनक नृपती सावधान. सुमेधा सदा सावधान, जाणे तृष्णाचे लक्षण, सबाह्य निववी ते संपूर्ण जीवे जीवन. सुमेधा सावधान वाडी, राजा झाले निज परवडी, ब्राह्मण तृप्त झाले गाडी, धोतरे बेडी ढिली केली. समजलं की नाही? काय पुणेकरांना तर समजायला पाहिजे. काय जेवण बिवण पुष्कळ झालं, ब्राह्मणी बसले होते. मग हे धोतराचे कच्छ मच्छे असतात, हे गाठीचं धोतर नाही, असं दोन खवलेले
मग इतके जेवले धोतरे बिडी ढिलाविती, जरा धोत्र बित्र ढिलं करून बसले, कारण अजून बरंच जेवायचंय. मोरपंतांनी फार सुंदर वर्णन केलंय. पार्थ सुभद्रेच्या रथावर जाऊन कसा बसला, तेव्हा धावनी पार्थ सुभद्रा रथी जसा पाटी, तेव्हा धावनी वैसे पार्थ सुभद्रा रथी जसा पाटी, रुचिरक्षुदित ब्राह्मण हा हा म्हणताही वाढिल्या ताटी. रामा काय म्हणतात, हा हा पार्वती पदे हर हर म्हणे तोपर्यंत मोरपंतांनी फार सुंदर वर्णन केलं. आणि असे सगळे जेवून तृप्त झाले. तृप्ती झाली सकळा उष्टाविन रघु टिळका, रामनामे निजमुद्रिका ठाई देखी ठेविली. फोडी फोडोनी फळाशी, शांती पक्वान्न दशा, वासना श्री काढुनी निशशा, तांबूल परेशा. असं सुंदर पान, मोठं पान, त्याच्या वासनेची शिरा ज्या असतात की नाही, अशा त्या काढाव्या लागतात. पण शिरा काढायचं म्हणजे पान फाडायचं नाही. पान खाणारे सुद्धा अट्टल माणसं असतात बरं का. ते असं काढतात, असं धरतात बरोबर, आणि अशी शीर काढतात. काही शिरा काढतच नाहीत, शिरा इतके त्या पानाचे तुकडे. आणि ज्यांना येत नाही ते शिरा काढत नाहीत. म्हणून आयुष्यरूपी पानाची वासना शेवटपर्यंत संपत नाही. माझं म्हणणं कळलं? तेव्हा अर्थ लक्षात घ्या. फोडो आणि फळाशी, शांती पक्वान वासना श्री काढून, तांबूल परेशा श्रीरामा. अहम जाळूनी कठीणपणा, सोहम गाळूनी शुद्ध चुना. सोहम गाळून जो केला तो शुद्ध चुना. लागोनी शांती पकपाना, श्री रामवदना मग कात लावला. सर्व सारांचे निजसार, तेची सेविती खदिरसार. मग त्याला सुंदर कात घातला. सर्व साराचं जे सार बरं का, खदीर म्हणजे एक हे कात जो होतो की नाही, तो साध्या सुध्या लाकडाचा होत नाही, खैराचा होतो. खैर लाकडाचा कात होतो. खदिरासार श्रीमुखी रंगाकार, आधरी आधर शोभती. अतिशय सुंदर ते पान रंगलेलं, पण ते गुटखा घालून नाही. काय नुसता कात, चुना, वेलदोडे, केशर, जायपत्री बरं का. हो, जरा खोबरं, हे सगळे त्याच्यामध्ये जिन्नस. केशर सुंदर, आणि चुना सुद्धा साधा नाही, केशरी चुना. म्हणजे तो चुना खालायचा कशामध्ये, केशरीमध्ये खालायचा. हां, उगीच नसत्या सवय लावून घेतो नका. हो, पान सुद्धा खाऊ नका. तर रामाला परवानगी होती, आपल्याला ती परवानगी नाही. उगीच खात बसायचं. मी 40 वर्षापूर्वी सोडलं, 40-50 वर्ष झाली. नाही तर जेवण झाल्यावर बिडा लागत असे. म्हटलं हे एवढं तरी कशाला अडकून बसा. पुन्हा ते बरोबर पिशवी बाडगा, ते अमकं करा, भानगडच नको. जेवणाची रुची आहे तीच तोंडात ठेवावी. उगीन आणखीन पान कशाला पाहिजे. नाही म्हटले पचायला बरं असतं. आपण अपचन होईल एवढं खातच नाही, तर पचायला बरं असतं ते काय. मोठी गंमत आहे. श्रीराम प्रसादे ताहता, सुमेधा चाले उल्हासता. स्वये सीतेची हाती देता, तिनेची माथा वंदिला. हो, जे ताट आलं तो प्रसाद दिला. जानकीला मोठा आनंद वाटला. मांडवाचा आला लवड सवडी. श्रीराम प्रसाद सेविता, समाधी भूमुख फिके जाता. ऐसी उल्हासली सीता, रघुनाथाचे शेष. जानकीने सुद्धा रामाच्या ताटातलं शेष घेतलं. तेव्हा तुम्ही काही त्याच्यामध्ये कमीपणा मानू नका. आपलं आहे ते सांगितलं. एखादी बाई म्हणली मी नाही तुझं उष्ट खाणार. बाई नको खाऊस, माझ्याशी का मांडतेस. काय पूर्वीच्या काळी पद्धत अशी होती की पुरुष पहिल्यांदा जेवायचे आणि जी ती बाई आपापल्या नवऱ्याच्या ताटात जेवायला बसायची. अशी पूर्वीची पद्धत होती. सध्या आता सगळेच बरोबर बसतात. वेळी प्रसंगी नवऱ्यालाच ती म्हणते जरा वाढ रे बाब्या. ते आता बाब्या वाढायला लागल्यानंतर म्हणजे आता कुणी कोणाच्या ताटात, कदाचित तोच तिच्या ताटात बसत असेल.
काळाचा महिमा उलटा झाला आणि काही बिघडलं नाही. प्रकृती पुरुष दोन्ही एकच आहे. कुणी कुणाचं काही विशेष काही फरक पडत नाही. पण इथलं आहे ते सांगतोय मी. जरा ही मधली टिप्पणी करायलाच पाहिजे ना, त्याशिवाय तुम्हालाही बरं वाटणार नाही. ही टिप्पणी आहे मधली, कळायला पाहिजे. सद्गुरु परात परोपरी सर्वा सावधान करी, घटिका प्रतिष्ठिली अंतरी जीवनावरी संख्येची. श्रीराम मुख्य आहेवंत श्यामपणी स्वय ओवित. मोठं सुंदर झालं. त्या माझी रामनाम संकेतू कंठी एका गळसरी. पूर्वीच्या पद्धतीमध्ये नवऱ्याला गळसरी ओवायला लावायची. म्हणजे जे आता काही गंठणच येते, म्हणजे आता सोनाराकडून तयार होऊन गंठण येते. पूर्वी तसं नव्हतं. म्हणजे किती जरी बाहेरचे दागिने घातले तरी नवऱ्याने देवापुढे बसून 5 मणी तरी ओवायचे. लाल दोरा आणि काळे मणी आणि मधी एवढा ढोबळा मणी. बांधला मणीन केला धणी. काय म्हणाय? बांधला मणी आणि केला धणी. असा जो मणी तो कुणी ओवायचा? त्याच्यामध्ये 2 हेतू असायचे. नवऱ्याला दिसतं कसं, हे त्याच्यातलं फार मोठं वर्म होतं नाही का. मुलीला दिसतं कळलं, पण आता नवऱ्याला विचारायचं का तुझा नंबर काय, बरं का. मग देवापुढे पूर्वी काही ट्यूबलाईट नव्हत्या अशा, छोटासा दिवा. मग त्या एवढ्याशा लहानशा दिव्यामध्ये जर त्यांनी ओवलं, डोळे चांगले आहेत बरं का. म्हणजे ह्या पुष्कळशा परीक्षा जात होत्या बरं का. मुलगी जर बसली की नाही, जरा उठून चालून दाखव, काय गंमत होती. सध्याच्या पोरीनं म्हटलं ना, हणतील त्यांना. आणि तसा काही प्रश्नच नसतो. दोघं जाऊन फिरून गाव आलेले असतात, कुठे बघायची न उठायची न फिरायची काय. ते चालून बघायचे दिवस संपले. किंवा ते चालून बघायचं आणि कसं होतं का. काही काळाला फार पंचायत व्हायची. यांनी प्रश्न विचार, त्यांनी प्रश्न विचार, त्याने अर्धा तास तिच्या पायाला मुंग्या यायच्या. आणि मुंग्या झाल्या खोड दिसते बरं का, काय लंगडत होती. तसं नाही हो, मुंग्या आल्या पायाला. पुष्कळ परीक्षा होत्या त्याच्यामध्ये. वाचायला लावायचं, दिसतं कसं. मग इथे ती पण परीक्षा आहे. पण रामाणी गरसोळी ओवली गळसरी तोडोनी सांडिले गाठ्याळ गाठी स्मरणमणी सीतेच्या कंठी. काय केलं? स्मरणमणी सीतेच्या कंठामध्ये बांधला. विमने त्यजू सर्वत्र शुद्ध सुमनाचे हार, गुणे विण गुंफी रामचंद्र सीतामरोहण तेने शोभे. नाही मध्य गोठ्याळ सभाई रसे अतिरसाळ, इक्षदंडवाती सोजोळ आणिले सफळ फळासी. घेऊन ऋषी वर्गाचा मेळ निघाला दशरथ भूपाळ, राजे चालिरे सुतकाळ तुर बंबाळ लागला. वशिष्ठ सांगे जनकासी शीघ्र मूळ यावे वरासी, दशरथा सहित ऋषी जनकवासासी स्वय आले. बोलती वराडणी वेल्हाळ कन्या देखताची डोळा, तान भूक नाटवे सकळा अपूर्व कळा सौभाग्य. सप्रेमे प्रेम सर्वांगी काटे. काय तुम्हाला सांगू, इतकी जानकी सुंदर दिसत होती. आता बोलवणं पाठवा बरं का. यांनी त्यांना त्यांनी त्यांना हे पद्धत आहे. एकमेकांनी एकमेकाला बोलवणं पाठवणं. सप्रेम प्रेमे सर्वांगे काटे, फणसा अंतरी गोड गोमटे, त्याची बीजे फाडून नेटे, लाडू गोमटे वळी आले. हे बुवा काही विशेषच आहे. मी तर काही कधी खाल्लं नाही बरं का. फणसाचे लाडू. काय? फणसाचे लाडू केले होते. कदाचित कारवार भागामध्ये असतील, जिथे फणस जास्ती आहे तिथे. आता रामाकडे सगळ्याच रेसिपी होत्या, त्यामुळे तिथलाही राम कर्नाटकचा आहे, राम उत्तर प्रदेशाचा आहे, राम सर्व प्रांताचा आहे. आणि सर्व प्रांताचा तो असल्या कारणाने हा प्रश्न तिथे शिल्लक राहत नाही. सद्भावाचा गुळ गोडू घालोणी वाळली लाडू, श्रीराम जाणे चवी पडिपाडू तेलवण. निज प्रपंचा उबगले तेची वाकडे कानवले, मुरडी सद्भावे मुरडले ते आवडले. श्रीरामा काल सांगितलंय. वशिष्ठ पुन्हा आलेत रिपिटेशन. वशिष्ठ गुरुवचनी श्रीरामाला सवास्तानी, ते जे कोण दिले नभवनी वरसनी बोल. देखोनी श्रीरामाचे वक्त्र परमानंद झाले नेत्र. अतिशय आनंद झाला सगळ्यांना पाहून. इतका सुंदर राम दिसत होता. अहो एखादा नट बघितला तर आपल्याला काय वाटतं?
मी तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, जेव्हा ते रामायण सुरू झालं त्याच्यातला राम बघून माणसांना आनंद वाटायचा. त्याच्यातला राम बघून माणसांना आनंद वाटायचा. मला सांगा, टी व्हीवरचा राम जर इतका सुंदर, तर प्रत्यक्ष राम कसा असला पाहिजे? मग तो मेकअप वगैरे करून सगळं, तिथे मेकअप नव्हता, कळलं का? या रामाला रामासारखा दिसण्याकरता तो मेकअप करावा लागत होता. तो मुकुट काय, ती मेखळा काय, त्या रामाला मेकअप काय. मेकअप शब्दाचा अर्थ कळलं का? जे कमी आहे ते भरपाई करणं. यू हॅव टू मेकअप फॉर द डिफिशियन्सीज. दॅट इज अ मेकअप. इंग्रजी मेकअप शब्द आहे म्हणून त्याची फोड इंग्रजीमधून केली. काय पावडर का लावायची? काळं दिसू नये म्हणून, म्हणजे काळं आहे हे सिद्ध झालं. काय मेकअपची पुटं का बुडवायची? तर कुठे गालावरची चांदण्या दिसू नयेत. काय याचा अर्थच असा आहे. मेकअप, मेकअप म्हणजे यू हॅव टू मेकअप. जे काही डिफिशियन्सी आहेत ती सगळी भरून काढण्याकरता केलं. रामाला तशी काही गरज नव्हती. एक लक्षात ठेवा, हा मेकअप पुरुष सुद्धा नाटक सिनेमामध्ये करतात. इथे काही प्रश्न येत नाही. राम आहे तसा राम. देखो निश्रामाचे वक्त्र, परमानंद झाले नेत्र, देता ती तृप्त ढेकर तरी अपार भुलले. सर्वांतरी राम पूर्ण, कवणावाहो तेलवण, वशिष्ठ योनी आपण श्रीराम खुणेने प्रबोधी. ज्याचे निदेखता दर्शन, सर्वांतर दिसे रामपूर्ण, तो श्रीराम मुख्य जाण, त्यासी तेलवणार पावे. ऐकता वशिष्ठाचे वचन, सुमेधा झाली सावधान, श्रीरामासी तेलवण वस्त्रभूषणार्पली. वराडी बोलती नवई, मुख्य तेलवण म्हणून जे असतं लग्नामध्ये ते रामाला अर्पण केलं. जैसे श्रीरामासी तेलवण, मग जसं रामाला तसं भरताला, तसं लक्ष्मणाला, तसं शत्रुघ्नाला. शुद्ध सत्वाचा श्वेतवारू, त्यावरी चढला रघुवीरू. सुंदर शुभ्र घोडा, त्याच्यावर रघुनंदन चढलेले आहेत. त्याच्यावर सगळे चौघेच्या चौघे भाऊ. एकाची साधूचे शरीर, भासती पुरुषार्थचारी, तैसे या चौघाची परी एक एकावरी. जेविका श्लोक चरणचारी, एका श्लोकाला 4 चरण असतात. तसे हे 4 भाऊ होते. एकापेक्षा एक सुंदर. श्रीराम मंडपात आला चहुवरा समवेत, जनकासी आल्हादात्पुत आला दशरथ ऋषी योगे. चौघे भाऊ आल्यानंतर इतका आनंद वाटला. खरंच आहे ना, आपली मुलं वयात आली, त्या मुलाबाळांचं लग्न आहे, सुंदर कपडे विपडे घालून ती मुलं लग्न मंडपात आलेली आहेत. आई बापाला मोठा आनंद वाटतो, मुलाला बघून आनंद वाटतो, सुनेला बघून आनंद वाटतो, बरं का. आणि दिसतात सुद्धा त्यावेळेला चांगली, कपडे बिपडे नीटनेटके केलेले असतात, बरं का. सध्याच्या मुली तिकडून जाऊन आलेल्या असतात. अलीकडे लग्नाच्या पिरियडमध्ये नेच्या पडे जवळजवळ 1.5 तास मोकळा ठेवतात, पार्लरमधून जाऊन या. असं काही भानगडी करू नका, घरी गेल्यावर घोटाळे होतात. त्याला असं वाटतं समोर इतकी गोरी ना आता काय इतकी काळी. त्यापेक्षा जी बघितलंय ना ते शिल्लक ठेवा, नाही तर सगळे घोटाळे होतात. हे तिथे इतकं ते पार्लरमध्ये सगळं ते लालन बिलन हे काहीच नाही. लक्षात ठेवा, आहे ते रंग ठेवा. आहे तो रंग श्रीरंगाचा आहे आणि तुम्ही केलेला उपरा आहे. असं बोलणं कळलं का? कसा का असे ना, ओरिजिनल रंग तो देवाने दिलेला रंग आहे. त्याच्यावर आणखीन पुढं चढवण्याची गरज काय? ते एक दिवस मग ते पुढचा मुलगा विचारतो, आई तो लग्नातल्या फोटोत एवढी गोरी दिसतेस आणि आता का ग काळी दिसतेस? मग या प्रश्नांची, मुलांची, नातवंडांची उत्तरं देण्यापेक्षा आहे तो रंग आपला कायम ठेवावा एवढं. आणि हा एकच शब्द सांगतो की हा श्रीरंगाने दिलेला रंग आहे, त्याच्यावर निराळं काही करायची आवश्यकता नाही. जनके दिधले सन्मान, गाद्या पडद्यावर आसन, मृदोलिया ओटंगण, ऋषी संपन्न सवेसी. सुमेधा शुद्ध निज जीवन, घातले श्रीरामासी अचमन. 24 नाम न्यासी संपूर्ण, सर्वपोषण कर्माचे परब्रह्माचे अधिष्ठासी. त्यासी येतता ब्रह्मसूत्रा, मान देतो वृद्धाचरा. श्रुत व्यवहारा, टिळे माळा झाला आल्याबरोबर सत्कार. टिळे काय, माळा काय, अत्तर काय,
उदके घालिते मुळात शाखा पल्लवट तेवी पुजली आ रघुनाथ साळुंकृत बंधू जारी रसस्वाद रसना घोटी तेणी इंद्रिय तुष्टी हे बघा काय सांगतायत. रामाचा सत्कार केल्याबरोबर चारीच्या चारी भाऊ टवटवीत दिसू लागले. दृष्टांत काय देतात बघा. आता आपल्याला इंद्रिय 12 किंवा स्थूल सूक्ष्म म्हणून 10 म्हणू. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्म इंद्रिय 11 व मन 12वी बुद्धी. बरोबर आहे ना. पण गंमत काय, असा मरगळलेला दिसतो माणूस बरं का. मग जेवणाचं ताट समोर येतं, भूक लागलेली असते आणि तुम्हाला सांगू 2 चपात्या भात ताक भीक खाल्ल्यानंतर म्हणजे खातं हे तोंड, म्हणजे 1 इंद्रिय खातं पण बाकीची 9 इंद्रिय टवटवीत दिसतात. दृष्टांत काय सांगितला. डोळ्यामध्ये चमक आली, हातामध्ये शक्ती आली, पायामध्ये शक्ती आली. मग नवरा म्हणला आता पोट भरलं, आता सांग तुझं काय काम आहे ते. मागाशी म्हणली माझं डोकं फिरलं होतं. अहो म्हणले मग हाताला टवटवीतपणा कसा आला. अगं म्हणले तुला कळत नाही का, इथे घातलं की सगळीकडे पोचतं. रसतो मुखेची सेवावा परिमळतो घ्राणेची घ्यावा तैसा मी तो यजावा मीची म्हणोनी रसस्वाद रसना घोटी. बघा आता ऐका होई. तेने इंद्रिय तुष्टी पुष्टी श्रीराम पुजलिया जगजेठी बंधू त्रिपुटी सुपूज्य मुख्यस्थाग्नी अग्निकरण तेने सुखे एरे ब्राह्मण तेवी पुजलिया रघुनंदन. 4 जण दधी मधु एकत्र, दही आणि मध एकत्रता घातले 4घांच्या हाता. काय घातलं, मध आणि दही हे त्या वरांच्या हातावर घातलं. विदेहाच्या निज भावार्था रघुनाथा अतिप्रीती श्रीराम रीते न पडे पूर्णता पायी पायी मांडे. संकल्प सांडिता नरेंद्र दधी मुदे सेवीर रामचंद्र सुमिदा घातले पै नीर प्राक्षाळी कर श्रीरामे. ते घेतल्यानंतर हातावर पाणी टाकलं हात धुण्याकरता. सवेची केले शुद्धाचमन सद्गुरु म्हणती सावधान नाही विलंब व्यवधान वेगी सुलग्न साधावे. श्रीराम पद रीते न पडे पूर्णता पायी पायी मांडे. दोन्ही सद्गुरु दोन्हीकडे वरू वाडे कोडे चालिला. एका बाजूला विश्वामित्र एका बाजूला वशिष्ठ आणि एक पाऊल पुढे टाकत लग्नाकरता निघालेले आहेत. गौरीहार सीता सती गौरीहाराते सिंपिती शिवासी श्रीयमाची प्रीती आला लग्नार्थी शक्तीसी. कोण कोण आलं होतं. जसं मोठ्या मिनिस्टर वगैरेंची लग्न झाल्यानंतर पेपरमध्ये याती येते ना, अमका आला होता तमका आला होता तमका आला होता. तसं रामचंद्रांच्या लग्नाला आता कोण प्रत्यक्ष जाऊ द्या म्हणले, बाकीचे खालचे किती आले. शिव पार्वती प्रत्यक्ष, शिवा आणि शक्ती हे दोघेही तिथे हजर होते. श्रीरामनामाचे स्मरण अंतरपटा निवरण त्यासी अंतरपटू जाण धरिती ब्राह्मण वेदार्थे. मुख्य मायांतरपट पुष्कळ सांगण्यासारखं याच्यात आहे. काय आहे, जीव शिवामध्ये एक अंतरपाठ आहे बरं का. मायेचा अंतरपाठ आहे, अज्ञानाचा अंतरपाठ आहे. आणि अंतरपाठ असल्या कारणाने दोघं एकमेकाला पाहू शकत नाहीत. आणि दोघाला सांगायचं स्वस्तिक काढून, स्वस्तिकाकडे बघा. हल्लीची कार्टी वस्तात असतात, त्या असं वर करून बघतो नाव असतं. मग त्याला सांगावं लागते ए खाली बघ, खाली बघ, स्वस्तिकाकडे बघ. पण पूर्वीच्या काळामध्ये तसं बघायची परवानगी नव्हती. कारण पूर्वीच्या काळी असं बघणं बिघणं नव्हतं. आई बापांनी बघायचं आणि ठरवून टाकायचं. काय मग लग्न झाल्यानंतर ती मुलगी बघायची, एवढा त्याच्यातला भाग होता. मग ती बुटकी आहे का, उंच आहे का, काळी आहे का, गोरी आहे का, काय हे. मग एखादा कोणीतरी मध्यस्थी असायचा, त्याच्यापेक्षा जुना जमाना फार. मध्यस्थी, इकडचा ब्राह्मण तिकडचा ब्राह्मण लग्न ठरवणारा, त्यांनी सांगायचं मुलगी, विश्वास ठेवूनच करायचं, कळलं का. त्यामुळे काही काही टायमाला फसवा फसवी सुद्धा होत असे, घोटाळे होत असत. आंधळी असायची, कुणाचा एक डोळा असायचा, कोणी असे असे करत चालायची काय. पण त्याला दिलेलं असायचं मधलं कमिशन. काय एकदा खपवून टाक मुलगी आमची. एक जुन्या काळातली गोष्ट अशी घडली होती.
आणि ते जुन्या काळामध्ये शिंगाडे असायचे बघा. ती मुलगी होती, ती एका डोळ्याने जरा कमी होती. समोरचा जो होता त्याला एका डोळ्याने कमी दिसत होतं आणि एका डोळ्यात फुल होतं. आणि इकडचा जो मुलीकडचा होता, जेव्हा ते वरात आली आणि त्याने ते शिंग वाजवायला होतं, ते असं वाजवत होतं, फसली रे फसली, फसली रे फसली, फसली रे फसली. कळलं का तुम्हाला काय शिंग वाजवायला? त्याला बरोबर कळलं समोरच्या शिंगाड्याला. काय तो म्हणला असं होय, त्यांनी तिकडून वाजवायला कुठली. त्याचा अर्थ कळला का? काही नाही, फसली, दोन्हीच तसली. काय सुरुवात केली इकडच्या शिंगाड्याने, फसली रे फसली. तो म्हणतो काही नाही फसली, दोन्हीच तसली. मग जेव्हा म्हणजे त्याच्यातली सुद्धा भाषा होती. कळलं का? हे आता आपल्याला काही माहिती नाही, पण शिंग वाजवण्यातली सुद्धा भाषा होती. आणि ते जवळ आले म्हणजे काय म्हणले, अशी आली इकडची, काय म्हणलं राय? अरे म्हणले एका डोळ्याचे, काही काळजी करू नको, एक आंधळी एक फुल आहे, काही नाही पसली, दोन्हीच असते. अवघड असतं बघा. एकदा ती मुलगी, म्हणून तो अंतरपाठ ठेवायचा. एकदा गळ्यात माळ घातली की होईल ते होईल. तेव्हा ते डिवोर्स वगैरे असले इतके लवकर होत नव्हतं. जाऊ द्या. आणि तिथून म्हण पडली, काय करता आता, पदरी पडलं पवित्र झालं, जे असेल ते मानून घ्या, काय करायचंय, डोऱ्याकडे बघून 2 पोरं झाली म्हणजे झालं. काय कळलं? असा अवघड जमाना. आणि पुन्हा त्यातल्या त्यात मुलींना असं शिकवायचं, कसा का नवरा असेना, पुरुषाचं रूप बघू नये. आता सांगा पोरी नाही म्हणजे कळेल त्यांना. पुरुष आता काय पुरुषाचं रूप बघू नये. रस्त्याने चालताना नीट तरी जोडा चालला पाहिजे. पूर्वी फिरायला जात नव्हते, बरोबर आहे. आता तसं नाही आहे. आता त्याला कोणालाही वाटतं आपली पत्नी नीट असावी, आपला नवरा नीट असावा. म्हणून इथे एक अंतरपाठ. काय सांगतोय मी, अप्रस्तुत काही सांगत नाही. जे काय घडतं, कसा अंतरपाठ का धरत होते, कारण ठरवायचं त्यांनी. आणि अंतरपाठ एकदा बाजूला केल्यानंतर ही माया आहे. आता अध्यात्म सांगतो, जीव आणि शिवामध्ये अंतरपाठ आहे. दोघं एका घरात राहत आहेत, पण अज्ञानाचा अंतरपाठ असल्या कारणाने आयुष्याचा शेवट आला तरी दोघाची भेट होत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलंय, जवळी आहे परी भेटेना, जवळी आहे परी भेटेना. का भेटेना? हा मायेचा अंतरपाठ आहे. तो अंतरपाठ असल्या कारणाने आपण काय म्हणतो, देव नाही, एक झालं. दुसरा काय म्हणतो, अरे म्हणाला आहे पण कळत नाही. याचा अर्थ शेवटच्या घटकेपर्यंत अंतरपाठ बाजूला सरत नाही, तेच सांगतायत. मुख्य माया अंतरपाठ तिसी श्राम सेवटू, जनक निज भाग्ये वरिष्ठू, सोयरा श्रेष्ठू श्राम, श्रीराम नामाचे स्मरण. आता हा अंतर कशाने कमी होईल? वर्म सांगतायत नाथ महाराज, हे अंतर कशाने कमी होईल? जीवाशिवामधलं जे अंतर आहे ते अंतर एकाच गोष्टीने कमी होईल. श्रीराम राम 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 राम, श्रीराम राम 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 राम. श्री भगवंताचं नाम घेतल्यानंतर तो अंतर कमी होईल. आणि म्हणून सांगताय, श्रीरामाचे स्मरण अंतरपाठ निवारण, त्यासी अंतरपाठू जाण, धरिती ब्राह्मण वेदार्थे, सुटावया देवाचे बंधन, मुख्य स्थितेची कारण, चिते साधावया सुलग्न, रवी सावधान घडी राखी. आता सगळं तिथे उपस्थित होते. सूर्य काय, अमके काय, ती घडी पूर्वी हे असं ते घडियाळ असं जे ठेवायचं असं की नाही, आम्ही घटके आणि पडे, आणि ती एक एक असं पडत जायचं. वाळूचं असायचं बघा. घडी भरता न लगे क्षण,
म्हणती नित्य सावधान, सत्य सवेग झडे जीवन, नाही व्यवधान शब्दाची, सांडा चौघीची चावटी, महामौन पाडा मिठी, घटिका भरताई उठाउठी, राया रहा निज दृष्टी सावधान, अंतर पाठवा हे जासी, आधी सावध करा त्यासी, अक्षर निमिषी श्वासोश्वास, घडी वेगेसी भरत आहे, याला नित्य सावधान. काय हे घटका जवळ आल्यानंतर काय म्हणायचं? ओ नवरा आणि नवरी सावधान करावं लागतं. कुठे लक्ष दुसरीकडे इकडे तिकडे असलं म्हणजे हार घालायच्या टायमाला इकडे तिकडे बघायचा, सावधान. नाही तर सबंध दिवस इकडे तिकडे धावपळ करून पेंग सुद्धा येतो. काही काही माणसं उभेने सुद्धा झोपतात बरं का, मी डोळ्याने बघितलंय मी. अहो काही काळाला ते डोक्यात दुसरं काहीतरी चालू असलं की नाही, तो पडदा झाला तरी त्या ती एकदम सावध होतं. सावधान काय सांगावं लागतं? दुसरा या अर्थ आहे, इथून पुढच्या अवस्थेमध्ये बेछूटपणाने वागत राहू नकोस, सावध हो आणि नीट वाग. आता ही सोडून दुसरीकडे कुठे बघू नकोस, सावधान. काय इथून पुढच्या तुझ्या आयुष्यामध्ये काही बहिणी आणि काही माता आणि एकच पत्नी, सावधान. काय सांगतायत हे फार त्या सावधानाचं प्रकरण इतकंच दिसतं तितकं सोपं. आता सिगरेट ओढायचं कमी कर, सावधान. आता रात्री 10-11 वाजता घरी येतोस ते बंद कर, सावधान. हॉटेलमध्ये खायचं बंद कर, नाही तर घरात आल्यानंतर तुझा सत्यनारायण होईल, सावधान. हे त्याच्याकरता सगळं सावधान आहे, नीट लक्षात घ्या. आणि एक दोघालाही सावधान, यालाही आणि तिलाही. कळलं का बाई? 8 वाजता उठत होतीस. तुम्हाला काय वाटलं मी फक्त यांनाच सांगेन तुम्हाला सोडीन होय? तुम्हाला काय वाटलं सावधान आम्हीच व्हायचं, तुम्ही कसंही वागायचं? बिलकुल नाही. अरे कुठे होतं काय? अरे सावधान दोघा करताय. आई सांगते बघ 8 वाजता उठली, मग दात घासत बसली. सध्याचे पोरी ते दात घासायचं आणि टीव्ही लावायचं. अगं उठ जरा, दात घास, सगळं नीट कर, लग्न झालंय. तुला कळलं का काय सांगितलं सासूनी? मनोहर सकाळी 7 वाजता कामाला डब्बा घेऊन जातो. अरे तेवढं तरी म्हणा की मागे. लवकर उठलं पाहिजे. इतक्या दिवस मी केलं, थंडीचं मला उठवत नाही, तुला उठायला पाहिजे. माझ्या नवऱ्याचंही केलं आणि इतक्या दिवस तुझ्या नवऱ्याचंही केलं, आता उद्यापासून तुला करायला पाहिजे. आता बरोबर लग्न लागतंय बघा. हे वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये. मग किती सावध. तुझी आई सांगत होती फार लाडात वाढलीस, पण तसं जमायचं नाही. चहा करता आला पाहिजे, पोहे करता आले पाहिजेत. तुझ्या नवऱ्याला साबुदाणा वडा आवडतो, येत नाही म्हणून त्याचा वडा करू नको, नाही म्हणू नकोस, फशी. काय हे सगळं तुला करायला यायला पाहिजे. अगं तुला माहिती आहे का, तुझ्या नवऱ्याला पुरणपोळी फार आवडते, ती करता आली नाही तो घोटाळा होईल, सावधान. किती सावधान मध्ये जमलेलं आहे. नुसतं सावधान नाही, घराघरामध्ये प्रत्येक पावलाला सावधान. आता फिरू नकोस, आता अमक करू नकोस. फार सुंदर आहे बघा. अंतरपाठ आहे ज्यासी, आधी सावध करी त्यासी.
काय सांगतायत? ज्याच्यात अंतरपाठ आहे, अक्षरनिमिषे श्वासोश्वासी घडे वेगीसी भरताही. शब्दार्थे महामौन धरितो नित्य सावधान. ज्यासी शब्दार्थी अभिमान असावधान ते सदा. शब्दार्थाच्या ठिकाणी नीट सावधान राहा. संसारामध्ये एक लक्षात ठेवा, अर्थाचा अनर्थ कधी करू नका. मी हे रामायण आणि ते रामायण सांगतोय. संसारामध्ये काय बोललं कोणी आणि त्याचा अर्थ काय लावावा. एक सांगतो, वाजवीपेक्षा घरामध्ये वावरत असताना जास्ती अर्थ ताणू नका, तिथल्या तिथे मिटवून टाका. सावधान. घर चालायचंय, प्रपंच चालायचंय. प्रत्येक शब्दाचा अर्थ वाकडा घेऊन जमत नसतं. दोघींनी आणि दोघांनी. काय? प्रत्येक शब्दाचा अर्थ वाकडा घेऊन जमत नसतं. काय? सहज सासूने प्रेमाने विचारलं, अगं उठतेस ना? मुद्दाम विचारलं मला, असा काढू नका. ती म्हणली, अगं खरंच नाही का, मला माहिती आहे ना. चांगली होती सासू. लग्न जायच्या उरी आमची तशीच करत होती, मला माहिती आहे ना, म्हणून म्हटलं उठ ग. तसं माझ्या मनात तुला टोचून बोलायचं. ती नाही म्हणते ना, द्या सोडून. जास्ती खोल अर्थ काढू. इथेही सावधान राहा. अंगी जाणवेचे जाणपण वचनी देती प्रतिवचन. काय म्हणतायत? वचनाला प्रतिवचन. एवढं काय म्हणून तिचं ऐकून घ्यायचं. अंगठा सुद्धा उठवता येत नाही. मी साधी सून नाही, आय एम डबल ग्रॅज्युएट. सावधान. सावधान. बघा किती गंमत आहे. वचन आणि प्रतिवचन. मी तुम्हाला एक सांगतो, घरं जर टिकायची असतील, रामाचं लग्न लागलेलंच आहे, पण आपला संसार सुखाचा व्हायचा असेल तर ही मंगळाष्टका नीट कळली पाहिजे तुम्हाला. एवढंच माझ्या बोलण्याचा अर्थ लक्षात घ्या, नाही तर काही नाही, व्यर्थ होईल सगळं. तिने एक बोललं की तुम्ही 10 उत्तर. मला काही येत नाही असं कधी म्हणू नका. लक्षात घ्या, आपण नांदण्याकरता आलेलो आहोत. नांदण्याकरता आल्यानंतर जीवनामध्ये कुठे नाही कुठेतरी अजून एक सांगतो, मुलगा काय, बाप काय, नवरा काय, बायको काय, सासू काय, सासरे काय, ह्या सगळ्यांनी हे थोडंसं बंधन सांभाळायला. आणि हे जर पाळलं नाही, म्हणून मी कसं वाचून दाखवते बघा. आणि फोड करणं एवढं माझं काम आहे. आणि ते नाही केलं तर हे रामायण तुम्हाला वाटेल काय आहे. बघा, अंगी जाणवेचे जाणपण वचनी देती प्रतिवचन. तेनेची वचन त्या दूषण सावधानपण त्या नाही. लगेच उलट उत्तर द्यायला पाहिजे असं काही नाहीये. हो, अगं सुनबाई जरा चहा ठेव. माझ्या बापाने हे शिकवलं नाही, आमच्याकडे 2 आचार्य आहेत, मग तिथेच राहायचं होतं, आलीस का? असं बोलली तर काय किंमत राहिली तुझी? काय किंमत राहिली? नांदायला आलीस ना? काय? दोन्ही सांभाळावं. सासूने टोचून बोलू नये. 4-5 दिवस करावं. इतक्या दिवस करत होतीस, मग सून आल्यावर अगदी लगेच स्वर्गाला जाऊन बसलीस का? राणी कर की 4 दिवस, अजून काय बिघडलं? मग 4-5 दिवस करून म्हणावं, सुनबाई अगं मी आता थकून गेले ग, असं प्रेमाने बोलवावं. थकून गेलं का, आता मला एवढं जमत नाही ग. अगं मी वाट बघत होते, गेली 10 वर्ष की नाही, सकाळी मला उठवत नाही ग. बघ, आमची राधा गेली आणि आता तू रुक्मिणी आली. काय आमची गेली मुलगी, पण आता खरं सांगू का, माझी मुलगी तूच बरं का. तू नाही आम्हाला सांभाळायचं तर कुणी सांभाळायचं? सांभाळावे प्रतिवचन. काय उत्तर देता, काय बोलता, हे सगळ्यांनी एकमेकांनी सांभाळायला पाहिजे. हो, काय केलं म्हणून काय झालं, शिकवलं म्हणून काय केलं बाबा तुम्ही? इट वॉज युअर ड्युटी. सावधान. इट वॉज युअर ड्युटी. शिकवलं म्हणून काय केलं? सगळं गाव आपल्या कार्ट्यानं शिकवतं, तुम्ही शिकवलं म्हणून काय केलं? अरे तुझ्या नावावर 50 ठेवले, पलीकडच्यानी घर दिलं, तुम्ही काय दिलं? सावधान. लक्षात ठेवा. अरे पलीकडच्याला आपल्या बापाने घर दिलं ना मुलाला, त्या मुलाच्या नशिबात होतो, कार्ट्या तुझ्या नशिबात नाही. लक्षात आलं का?
काय बोलतो आपण जबान, लक्षात ठेवा, सावधान. याच्या इतकं वाकडं दुसरं कोणी नाही. मी एक तुम्हाला सांगू, आता त्याचा वापर मी रोज करतोय म्हणून मला चांगलं माहिती आहे बरं का, रोज त्याचाच वापर करतोय. यांनीच माणसं जोडली जातात आणि यांनीच तोडली जातात. कळलं का? पहिलं लक्षात आलं का तुमच्या, रामायण कुठून सुरू झालं? वाघबाण. बाण जो सुटला, जबरदस्त बाण सुटला, त्यावेळेला सांगितलं नाही ते सांगतो आता. श्रावण बाळाचा वध झाला. त्याचा एक दुसरा अर्थ असा करून सांगितला जातो की राम भेटायचा असेल तर बालश्रवण जे आहे ते संपलं पाहिजे. कळलं? म्हणजे काय? देव भेटायला पाहिजे, देव आकाशात आहे आणि आम्ही खाली आहोत, देव पाताळ नाही. हे बालश्रवण आहे. काहीतरी केल्याशिवाय देव भेटत नाही. नाही नाही, भेटण्याचा प्रश्नच येत नाही. तो अखंड अविनाशी परमात्मा सतत माझ्याजवळ आहे. आता भेटायचा प्रश्न नाही, फक्त कळण्याचा आहे. भेटला पाहिजे हे बालश्रवण. म्हणून ते श्रवण संपलं पाहिजे. अतिसमय संधी लग्न उभय भागी सावधान, अच्युत चित्ते राखा मन अतिसुलग्न स्वानंदे. ओम पुण्यावचन पूर्णतेची परिपूर्ण, त्या पूर्णता रघुनंदन निजात्म लग्न स्वये साधी. ओम पुण्यम हे मुळीची गोटी, तेने शब्दविरे प्रणवाच्या पोटी. अंतरपाटू सुटला उठाउटी, सीता गोरटी वरी रामा. अंतरपाठ काढला, प्रतिती निश्चय झाला. एक सांगतो, 3 निश्चय आहेत. वाघ निश्चय, तिथी निश्चय आणि शेवटी प्रतिती निश्चय. वाघ निश्चय म्हणजे काय? मुलगी बघण्याकरता आली, कशी काय वाटली मुलगी? छान आहे, छान आहे, चांगली आहे. आमचा मुलगाही काय तसा कमी नाही, तोही चांगला. हो म्हणजे चांगलाच आहे की, छानच आहे. मग काय, इथे जायचं निघून का पुढची बोलणी करायची? नाही नाही नाही, मुलगी आम्हाला पसंत आहे. हो आम्हालाही मुलगा पसंत आहे. बरं ठीक आहे, मग या. आले, इकडचे 7-8, इकडचे 7-8. हे बघा, आम्ही मुलाला डॉक्टर केला. जवळ आम्हाला 4 लाख रुपये लागले. ते म्हणले आमची मुलगी ही कमी नाही आहे, ती बँकेत नोकरी करते, सध्या तिला 10,000 रुपये पगार होतो. लग्न झाल्यावरचा पगार इकडे द्या, म्हणजे डॉक्टरीचा खर्च आम्ही तिला देतो. लक्षात ठेवा, हे पूर्वीचं लग्न नाही. विचार करून बोला, विचार करून बोला. नाही कळलं म्हणून मग इथे वाघ निश्चय. मग जाऊ द्या, सोडून द्या. हो काय तुमच्याकडचं तुम्ही करा, आमच्याकडं. मग मुलीचा बाप हुशार होता आहे बघा. अहो जावई म्हणजे आमचा मुलगाच आहे, असं काय करता तुम्ही? तुम्हाला असं कसं वाटलं आम्ही देणार नाही? पण मागू नका हक्काने, विथ लव. काय हक्काने नाही, देतो किती ते बघा. हो, आता तुम्ही म्हणता आम्ही 50 तोळे सोनं घालणार. अहो कुणाला घालता? तुमच्या सुनीच्या अंगावर घालताय, आमचं काय घालताय? जेवणाच्या पंक्त्या, हो त्या जेवणाचं किरकोळ गोष्ट आहे, त्या सोडून विशेष काय आहे? 10 तुमचे जास्ती, 10 आमचे कमी. मग तिथी निश्चय, वाक निश्चय. तिथी निश्चय, आमची मुलगी तुम्हाला दिली, तुमची दिली, चिठ्ठ्या बिट्ट्या झाल्या, बैठक संपली, सुपारी झाली, खाणं पिणं झालं. आणि मग अंतरपाठ. तिने माळ घातली आणि माळ घातली, तू माझा मी तुझी. काय झालं? प्रतिती निश्चय. आता तुझ्या माझ्यामध्ये कुणी येऊन द्यायचं नाही, आले तरी हळूहळू बाजूला काढायचे, पण तुझा माझा संबंध कायमचा कुसे. प्रतिती निश्चय, तू माझी आहेस आणि मी तुझा आहे. काळजी करू नकोस, सुखदुःखामध्ये मी तुझ्याबरोबर राहीन. सुखाच्या वेळेला तुझ्याबरोबर राहीन, दुःखाच्या वेळेला तुझ्याबरोबर राहीन. तीही म्हणते काळजी करू नका, जे जे प्रसंग येतील ते तुमच्याबरोबर राहतील. माहेरच्यानी अपमान केला तर तिकडे पुन्हा जाणार नाही, पण तुमच्याबरोबर राहीन. बरोबर आहे ना? असं पुष्कळ ठिकाणी असतं. काय कशा करता सांगितलं? जे तुझं सुख ते माझं सुख.
जे तुझं दुःख ते माझं दुःख. हो, म्हणून लक्षात आलं का, तो आजारी पडल्यानंतर ती आजारी पडते त्याच्यापेक्षा. काय मग माणसं म्हणायला लागली, अहो काय 10-12 दिवसात तुमची, अहो काय सांगू तुम्हाला, माझा जीव उडून गेला बघा. अजून रिपोर्ट यायचे आहेत, काय होतंय, काय दाढ दुखते, काय निघतंय, काय नाही, माझा जीव वर खाली होतोय, अर्धांग. कळलं का? काय म्हणजे आजारी पडला तो अर्धी झाली ही. मग पुढे उलट झालं, ती आजारी पडली आणि याचा जीव वर खाली झाला, याला अर्धांग म्हणावं. बायको सध्या तुमची डॉक्टरकडे जाते, असं होय, मला माहित नाही, आय हॅव नॉट टाइम, आय हॅव मीटिंग इन न्यू दिल्ली. दिल्लीला जातोय होय रे. ज्याच्याकरता संसार करायचा त्या पोराबाळांच्याकडे बघायला फुरसत नसेल तुम्हाला, तर कशाकरता संसार मांडला? एकमेकाला प्रेम देत अर्धांग कशाला म्हणावं? अर्धांग त्याला म्हणावं, समजून घ्या विषय. आता मी त्याची, तो माझा, हा प्रतिती निश्चय. वशिष्ठाच्या लग्नाक्षता, एकात्मता पंचभूता, श्रीराम वरिली सीता, एकात्मता निजलग्नी. एक अवयव अवयव, एक अवयवी, एक अवयव, एक अवयवी, एक अवयव, एक झाले जीवभाव, एक झाले सीता राघव. लग्नापूर्व वशिष्ठे सीतेच्या निजमाथा, श्रीराम घाली लग्नाक्षता, तोची हस्तक मस्तक पावे सीता, सुखरूपता स्वानंदे. म्हणून लक्षात आलं का, हेच चरित्र पुढे घडलं. आता येईल पुढे ते. राम वनवासात जायला निघाल्यानंतर जानकीने सांगितलं, मी तुझ्याबरोबर येते. हो, जिच्या पायाखाली गालीचे होते मखमलीचे, ती अनवाणी रस्त्याने चालू लागली, पण कुठेही तक्रार केली नाही, तक्रार केली नाही, तुझ्या बरोबर. मग राम म्हणाला, तिथे वनात कसं होईल? ती म्हणली, तू नसताना घरात कसं होईल? गावा गेलिया वल्लभू, ज्ञानेश्वरीत सगळ्या ओव्या आहेत. गावा गेलिया वल्लभू, पतिव्रतेचा विरह क्षोभू, भलते सणी हाणी मारू, न म्हणे जेवी. गावा गेलिया वल्लभू, पतिव्रतेचा विरह क्षोभू. गावाला आपला पती गेल्यानंतर बरं का, तिला इतका विरह त्याचा. मग मला सांगा, म्हणाले, तुम्ही गेल्यानंतर घरात मी काय करू? त्यापेक्षा तुमच्या बरोबर असण्यात आनंद आहे. मग सुख असेल तरी, अहो काटा मोडल्यानंतर कुणा पुढे पाय करू? माझी खात्री आहे, माझ्या पायात काटा मोडला तर कळ तुम्हाला येईल. अशी कळकळ जर दोघात असली तर ते उत्तम लग्न. काटा मोडला वय, दिसत नाही वय, हॅलो वाटोळ बघा त्या लग्नास. तुमची सध्या करा हात खाली बघायचं ना, वर बघून जायचं. अशा बायका बोललेल्या ऐकलेत मी, म्हणून बोललो मी तुम्हाला. वगैरे तसं सांगत नाही मी. जरा थोडासा हळूहळू हळूहळू नीट बोलावं, नीट प्रेमाने वागावं. चांगलं असतं हे सगळं. हे लग्न आहे, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये असं असतं, कॉन्ट्रॅक्ट करायचं, 6 महिने एकत्र राहायचं, पटलं तर ठेवायचं, नाही तर ठीक आहे, तू दुसरा बघ, मी दुसरी बघतो. हे तसं नाही आहे. इथे प्रतिती निश्चयाचं लग्न आहे. तू माझी आहेस, मी तुझा आहे. पाणी ग्रहण रघुनाथा, पाहोनी सर्वथा, क्रिया पारुशलिया समस्था, निष्काम अर्था श्रीरामे. अर्धराणी बघा पुढे होय त्याच, अर्धराणी नटेश्वर, जो पुरुष तोची नारी. श्रीरामद तैसाची परी, सीतावरी रिजात्मजा. सीतावरिले रामचंद्र, उर्मिलावरीला सुमित्र, मांडव्यावरीला भरतवीर, शत्रुघ्नवीर श्रुतिकीर्ती, रंभा उर्वशी. आणि मग ते झाल्यानंतर लग्नाचा समारंभ आटपला. आणि पूर्वीच्या काळी अजून सुद्धा गणिकांची आणि नाचगाणी असायची. मोठे मोठे देवळं जाऊन बघा, उत्तरेतली, गोव्याला बघा, तिथे गाणाऱ्या आणि नाच करणाऱ्या, हा नाच करणाऱ्या स्त्रिया तिथे मंदिरात ही सांभाळलेल्या असायच्या.
त्यांचा त्या व्यवसाय करत होत्या, पण कंट्रोलमध्ये राहून व्यवसाय करत होता. मुख्य व्यवसाय काय तर देवापुढे गाणं करणं, देवापुढे नाचणं. तसं इथे काय सांग, रंभा सुरदुदंबी ऋषी करीती जयजाकार, सुमने वर्षुती मंगळ तुरांचा गजर, सुरदुदंबी त्राटती भेदी मृदंगी किंकट, निधी वैकुंठ उठला रंभा उर्वशी नाचणी, नाचित जनकाच्या रंगणी, गंधर्व मधुर गाती गाणी, ओवाळणी दोही भागी. रंभा आली, उर्वशी आली, गंधर्व आले, त्यांनी आपापलं गाणं सूर केलं. असो हे दाले प्राणीगण, ओवरा बांधावया कांकण. वशिष्ठ येऊन आपण सूत्र, हे कंकण बांधतात ना हळकुंडात, बरं का. हां, आणि ते बांधायचं, याने तिच्या बांधायचं, ते असा दोरा ओळायचा, त्याच्यामध्ये हळकुंड बांधायचं, याने तिच्या बांधायचं आणि त्याने तिच्या बांधायचं. आणि ते कंकण सुटे तोपर्यंत नवरा बायकोने घराच्या बाहेर जायचं नाही. आता लंडन मंडपातून आता कशाचं काय आणि कशाचं काय हे सांगायचं, कळायचं सुद्धा नाही. हो काय आप्पा तुमचं बांधलं होतं का? माझं बांधलं होतं, तुमचंही बांधलं असेल. त्या काळात बांधतच होते. हो मामा आले बघा, मामाला वाटलं माझं का सांगत नाही. काय अहो, ते असं सूत्र बांधून हळकुंड बांधायचं. आणि वर्म होतं की त्या 16 दिवसात सोहळा झाल्याशिवाय 16व्या दिवशी त्यांनी बाहेर जायचं नाही, आणि मग ते कंकण सोडायचं. आता म्हणून बघा पोराला, आम्ही 16 दिवस बाहेर पड, जातो थेरडी, तुला काय अक्कल आहे का? बघा तुम्हाला शिकवतील. पण हे आता जुनं लग्न आहे ना, रामाच्या काळातलं, हजारो वर्षापूर्वीचं. हां, मायामळीन वधू सूत्र वधू वस्त्रासी फोडिली मायेची. हां, अष्टदा वाडू स्थूळाभिमान दृश्य, मग तो तोडी तू दोठाई, अखंड दुखंड केले दाण, घालून त्रिगुणाचे वळण, अर्ध स्त्री नामे कांकण, अर्धे परिपूर्ण पुरुषत्वे, फेडिली मायाची वधवस्त्रे, श्रीराम नेचुनी अच्छिद्रे, अष्टपुत्र सुंदर जानकीला पितांबर नेसवला, घावया मायामळीन वासासी, कलसलोबक गोत्रदासी, विसरोनियान जात्मसेसी, देलोबेसी भांडती, कोट्यान कोटे निजधन, जनके दिधले वरदक्षिणा. ओ हो 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 हो, हे सध्याच्या पोरांना पटेल बरं का. वरदक्षिणा म्हणून कोट्यानी कोटी दिले. आता तो राजा जनक होता, तो जानकीचा बाप होता. आमचा काय तसा आहे काय? जानकीचा बाप कुठे? जानकी लक्ष्मी, लक्ष्मीचा बाप. आता त्याच्या घरी काय कमी आहे? अहो ते कसं होतं, ह्यांच्या घरातली लक्ष्मी म्हणजे, अहो ते झऱ्याचं पाणी उपसलं की निघालं वर. आपलं उपसायलाच खाली शिल्लक नाही. माझं बोलणं कळलं का? उपसायला खाली शिल्लक नाही म्हणजे काय? तुम्हाला काय कळलं? काही कळलं नाही. होती तेवढ्या पुंजीची कापडं घेतली, मंडपा करता कर्ज काढलं, आता उपसायला काय शिल्लक आहे? जे साठवले होते ना ते 15-20 हजार, अहो म्हणले 20-25 हजार होते, पण कपड्याला बोलणी करताना केले की 3-4 हजार सूट झालो. आपण काय तुम्हाला सांगू, कापडच निवडलं 3,000, बोलता येईना. जोडे 5 हजाराची घेतली, सध्या मिळतात बरं का 5 हजाराची. काय गंमत आहे, आश्चर्य आहे. गेलं मग पुढचं कसं व्हायचं? कशा करता सांगितलं? अरे खालीच काही नाही ते निघायचं कसं? हे कोणाचे पिते? कोट्यानु कोटी विवाह होम निज निर्धारी, बोहरी अनाविदेकावरी, रामे ओढविली नरनारी, कडे नोवरी तुम्ही घ्यावी. ओ हो 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 हो, हे मजा आहे बघा. आता 1-2-3 मिनिटं सांगतो ना, आटपतो. मग म्हणले आता सगळे पितांबर वगैरे नेसवला, वरदक्षिणा दिली. आता एक करा म्हणाले, नवरी कडेला घ्या. हे पूर्वीच्या काळी नवऱ्या मोठ्या नव्हत्या म्हणून त्यांना कडेला घेत असत. हासे आले रघुनाथासी. बडजीने सांगितलं नवरीला उचलून घ्या. रघुनाथ हसू लागले. रामचंद्र प्रभू ते म्हणले ही काय बाहेरकडं विपरीत विधी लौकिकासी. काय काय विधी आहे का काय? ते पोरीला उचलून कुठे जायची? रामचंद्र प्रभू ते म्हणले तसं जमायचं नाही, असं तुमच्या वडिलांनी सुद्धा केलं. बरं घ्या उचलून. काय करता? वशिष्ठ म्हणे श्रीरामाशी वृद्धाचाराशी, जो वृद्धापासून चालत आलेला आचार आहे तो रामा तुला पाळावा लागेल. उचल. स्वय राम विचारी माझी प्रकृती मज माघारी.
राम विचार करतो हिला उचलून काय घ्यायची, ती मुळातच माझ्यात आहे. जी माझ्यात नाही तिला उचलून घ्यायचं, ही तर माझी प्रकृती आहे, ही मी केव्हाच उचललेली आहे. आणि हे उचल काय म्हणतायत, ठीक आहे लौकिक दृष्टीकरता उचलू, पण ती पूर्वीच उचललेली आहे. आता तुमची प्रकृती चैतन्याने उचललेलीच आहे ना, म्हणून चालत आला ना. हां, चैतन्याने ज्या दिवशी तुमची ही प्रकृती खाली ठेवली त्या दिवशी दारात गर्दी. काय हवी तुमची प्रकृती उचलली कोणी? हा, रामाने उचलली की नाही प्रकृती? राम म्हणतो प्रकृती मी उचललेलीच आहे. आता ही म्हणते उचल उचल, खाली टेबल तेव्हा कळेल. म्हणून जेवढे जेवढे चालत आलात माझ्या प्रवचनाला तेवढ्या सर्वाला रामाने उचलून घेतलं, हे विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय